महापालिकेतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असून अनावश्यक कामाचा बोजा टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक काम करून घेतले जाते, मात्र ओव्हरटाईमचा मोबदला दिला जात नसल्याचा आरोप कामगार कल्याण समितीच्या सभापती श्रद्धा किरण पवार यांनी आयुक्तांकडे दिलेल्या पत्रातून केला आहे। महापालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची किंवा दंडात्मक कारवाईची धमकी दिली जात असल्याचेही पत्रात नमूद आहे। विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशीही पदाधिकाऱ्यांच्या खासगी कामांसाठी कर्मचाऱ्यांना राबवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्याची मागणी करत यापुढेही पिळवणूक सुरू राहिल्यास संबंधित अधिकारी पदाधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे। तसेच कर्मचाऱ्यांनी कोणत्याही दबावाला न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे। कामगारावर होत असलेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत आणि कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त जादा कामकाज घेऊन कामगारांची पिळवणूक होत असल्याचे माझ्या निदर्शनात आले असून मी कामगारांना एवढं सांगू इच्छिते की त्यांच्यावर पदाधिकारी असू दे किंवा अधिकारी असू दे यांच्याकडून जी काही पिळवणूक होते, त्यांना शारीरिक मानसिक त्रास काय होतोय त्यांच्याबद्दल मी म्हणजे कामगारांबद्दल मी नेहमी जागरूक राहीन आणि त्यांच्यावर जे काही अन्याय होत असेल तर त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहीन। आणि कामकाजाची वेळ 6 ते 8 तास आहेत, त्या व्यतिरिक्त जरी कामगार काम करत असतील तर ते करू नये असं मी पदाधिकारी किंवा अधिकारी सांगू इच्छिते। तसेच त्यांच्यावर काही जरी अन्याय झाला तर त्यांच्या पाठीशी मी उभी आहे आणि नेहमी त्यांना मार्गदर्शन देत राहील। आणि शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील त्यांच्यावर जर काम लादलं असेल तर ते असं होऊ नये। कामगारांवर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, सांगून देखील त्यांच्यावर अन्याय होत असेल, कामगारांनी न घाबरता मला त्यांची बाजू मांडावी माझ्याकडे आणि जर त्यांना सांगता येत नसेल तर त्यांनी लेखी स्वरूपात माझ्याशी संपर्क साधावा। महापौर यांना पत्र देऊन आले, त्यांनी देखील आम्हाला की आम्ही तुमच्याशी सहमत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता आम्ही आयुक्ताकडे पत्र घेऊन जाणार आहोत।